ठीक, चालेल, सुरू करत आहे. हो हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. अर्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. काल 209 ओव्या झाल्या होत्या. त्याच्या नंतरचा श्लोक आहे, न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. अर्थ, मला जयाची इच्छा नाही, तशीच राज्य व राज्य सुखाची इच्छा नाही. हे गोविंदा, राज्य मिळवून काय करायचे किंवा भोग मिळवून काय करायचे अथवा जगायचे तरी कशाला. कारण ज्यांच्याकरता आम्ही राज्य व सुखभोग मिळवू इच्छितो तेच प्राणांवर व संपत्तीवर पाणी सोडून येथे युद्धाकरता सज्ज झाले आहे. तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही. एथ राज्य तरी काही पाओनिया. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थ म्हणे. तेणे सुखे वीण होईल ते भलतैसे साहिजेल वरी जीवितही वेची जेल याची लागे. परी यासी घात कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे जरी वडिला या चिंतावे अहित मने. पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. हे मनीची केवी धरिजे आपण वज्राची या होईजे वरी घडे तरी किजे भले या. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही दिगतींचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे. एची हे समस्त परिकैचे कर्म विपरीत जे जहाले असती उद्यत झुंजावया. अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुन. ऐसिया ते कैसेनी मारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केली. अर्थ, मी विजय मिळवला अशी वृत्ती मिरवण्याशी मला कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी काय उपयोग. अर्जुन म्हणतो, या सर्व स्वजनांना मारून जे राज्यभोग भोगायचे त्या राज्य अशी वृत्ती मिरवण्याशी मला कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी काय उपयोग. अर्जुन म्हणतो, या सर्व स्वजनांना मारून जे राज्यभोग भोगायचे त्या राज्यभोगाला आग लागो. अशा प्रकारच्या सुखापेक्षा दुसरे
कसेही सुख मिळाले किंवा न मिळाले तरी ते सहन करता येईल. एवढेच नाही तर यांच्याकरता मी मरायला देखील तयार आहे. पण यांना मारून आपण राज्यसुख भोगावे हे माझ्या स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. आपल्या वाडवडिलांना मारण्याचे जर आम्ही मनात आणायचे तर आम्ही जन्मावे तरी कशाला व जिवंत राहावे तरी कोणाकरता? कुळातील पुरुष पुत्र व्हावा अशी इच्छा करतात. पुत्र झाल्यावर त्यांनी आपले सर्व गोत्र कुळाचा फडशा पाडावा हेच त्या इच्छेचे फळ. बरोबर नाही फळ काय हे मनातच कसे आणता येईल व मन तरी वज्रासारखे कसे कठोर करता येईल. यापेक्षा आपल्याकडून होईल तितके त्यांचे कल्याण करावे हे बरे. आम्ही जे जे पराक्रम करून मिळवले ते स्वजनांनी भोगायचे असते. एवढेच नाही तर यांच्या भल्याकरता आपला जीव खर्ची पडला तरी हरकत नाही. आम्ही देशोदेशींच्या राज्यांना जिंकून यांची संपत्ती लुटून आणावी व आपल्या कुळाला सुख द्यावे हे आमचे कर्तव्य होय. ज्या कुळाला अशा रीतीने सुख द्यावेचे तेच हे सर्वजण होत. पण कसे हे विपरीत कर्म होत आहे की हे सर्व युद्ध करण्याला उद्युक्त झाले आहेत. बायका मुले राज्य संपत्ती हे सर्व टाकून देऊन व आपले प्राण शस्त्रांवर ठेवून युद्धाला सज्ज आहेत. अशांना कसे मारायचे व यांच्यावर शस्त्र तरी कसे उचलता येईल? आपण आपल्या हृदयावरच प्रहार कसा करायचा? आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्राश शाला संबंधिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. अर्थ गुरुजन वडील पुत्र त्याचप्रमाणे आजे मामे सासरे नातू मेवणे तसेच सोयरे वगैरे येथे आले आहेत. पृथ्वीचेच राज्य काय पण त्रैलोक्याचे राज्य मिळाले व त्यांनी मला मारले तरी सुदना मी त्यांनी पहिला भीष्म द्रोण ज्यांचे उपकार असाधारण आम्हा बहुत एथ शालक सासरे मातुल आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळीकेचे हे काही सोयरे आमचे म्हणून दोष आथी वाचे बोलताची. हे वरी भल आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे जरी राज्य होईल आधी येथायचे तरी कवणाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी तुझे युद्धाला सज्ज झालेले तू देत नाहीस. पण ज्यांचे आमच्यावर अत्यंत उपकार आहेत ते भीष्माचार्य सासरे मामे बंधू पुत्र नातू व इतर आप्त इष्ट हे सर्व आले आहेत. हे सर्व आमचे अत्यंत जवळचे नातलग आहेत. हे लक्षात घे. यांना मारावे ही करो. आत्ताच येथे मला मारतील तरी हरकत नाही. पण आपण मात्र यांना मारण्याचा विचार मनात आणू नये. कर्म करणार नाही. जर मी आज येथे असे करू तुझे मुख तरी आम्हाला पाहायला मिळेल का? निहत्यधार पापमेवाश्रेदस्मान् हत्वैतानाततायिनः. अर्थ हे जनार्दना या कौरवांना मारून आम्हाला काय सुख होणार? उलट आतताई कौरवांना मारले तर आम्हाला त्यापासून पापच लागेल. जरी वध करी गोत्रजांचा तरी वसवटा होनी दोषांचा
तिचा दूर होसी. कुळहरणी पातके ती अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणे कै देखावासी. जैसा उद्याना माझी अनळ, संचारला देखोनी प्रबळ, मग क्षणभरी कोकिळ स्थिर नोहे. का सकर्दम सरोवर अवलोकुनी चकोर, न सेवित अव्हेर करूनी निघे. तया परी तू देवा मज झकवूनी न येसी मावा, जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल. अर्थ, जर या गोत्रजांचा वध करेन तर सर्व दोषांचे वसचे स्थान मी होईल व माझ्या स्वाधीन झालेला तू अंतरशील. पुढच्या नाशामुळे संपूर्ण पातके जडतात, मग तुला कोण कुठे पाहू शकेल. कोकिळ क्षणभर देखील तेथे थांबत नाही किंवा सरोवर ओढून निघून जातो. त्याप्रमाणे मी पापांचा आश्रय बनून माझ्या ठिकाणी पुण्याचा ओलावा काहीच राहिला नाही, म्हणजे मग तूही मला मायेने फसवून दूर होशील. वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. अर्थ, म्हणून आपल्या स्वजन असलेल्या कौरवांना आम्ही मारणे योग्य नाही. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसतसे. तुझसी अंतराय होईल, मग सांगे अमुचे काय उरेल, तेणे दुःखे हिये फुटेल, तुझ विणा नामी भोग जती, हे असो माता घडती. अर्जुन म्हणे. अर्थ, म्हणून ते मी करणार नाही. या युद्धात मी शस्त्र हातात धरणार नाही, कारण युद्ध करणे पुष्कळ दृष्टीने अनर्थावह आहे. तुझ्या प्राप्तीला प्रतिबंध झाला तर आम्ही सर्वस्व नागविलो. तुझ्या वियोग दुःखाने आमचे हृदय शतचूर्ण होईल. म्हणून कौरवांना मारावे व मग राज्यभोग भोगावे ही गोष्ट शक्य नाही, असे अर्जुनाने सांगितले. यद्यपि तसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं, कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं, कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. अर्थ, जरी राज्य लोभामुळे ज्यांच्या चित्तात विवेक राहिला नाही, अशा या कौरवांना हे स्वजनांमध्ये होणारे युद्ध सर्व कुलांचा क्षय करणारे पापरूप आहे व यात मित्रद्रोहाचेही पातक आहे असे कळत नसले तरी हे युद्ध सर्व कुलांचा क्षय करणारे व पाप घडविणारे आहे असे प्रत्यक्ष जाणत असलेले आम्ही या पापापासून दूर राहिले पाहिजे. हे असे कसे जाणू नये. हे अभिमानामध्ये भुलले जरी संग्रामा आले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे ताची सेवावे काळकूट. हा जी मार्ग चालत पुढा सिंहजाहला अवचिता, तो तव चुकविता लाभ आती. असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी तेथे कवण देवा लाभ सांगे. का समोर अग्नी देखुनी, जरी नवचिजे ओसंडोनी, तरी क्षणी एका कवळोनी जाळू शके. तैसे दोष हे मूर्त अंगी असती पाहत, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थ तिथे अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मषाची थोरी सांगेन तुझ. अर्थ, हे कौरव जरी पराक्रमाचा अभिमान धारण केल्यामुळे अविचारी होऊन युद्धास सज्ज झाले असले
तरी आपण आपले हित कशात आहे हे जाणले पाहिजे. हे कौरव सर्व आपलेच आहेत, तेव्हा आपण आपल्याच आप्तांना मारायचे हे कसे करावे? काळकूट आहे असे समजल्यावरी ते खावे काय? अहो देवा, मार्गाने चालत असता समोरून अकस्मात सिंह आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित असते. चांगला प्रकाश असताना त्याचा उपभोग न करता त्याला टाकून गडद अंधकार आरशे तर तो एका क्षणामध्ये आपल्याला जाईल. त्याप्रमाणे युद्धात स्वजनांना मारण्यापासून होणारे पाप आपल्या अंगी जडणार हे प्रत्यक्ष दिसत असताना युद्धाला कसे प्रवृत्त व्हावे? त्या प्रसंगी अर्जुन पुन्हा देवाला म्हणाला की देवा, या युद्धामुळे स्वजनांचा वध होणाऱ्या पापांचे कसे भयंकर परिणाम होतील ते पहा. कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत. अर्थ, कुलाचा नाश झाला असता अनादिकालापासून कुळात चालत असलेले कुलधर्म नाश पावतात. एकदा हा सनातन धर्म अशा रीतीने नष्ट झाला की सर्व कुळात अधर्मच माजतो. जैसे काष्टे काष्ट मथिजे ते वन्नी एक उपचे तेणे काष्टात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रीची परस्परे जरी वद घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे वंशच धर्मला माझी. अर्थ, अरण्यात एका लाकडाशी दुसऱ्या लाकडाचे घर्षण झाले असता अग्नी उत्पन्न होतो व तो भडकला म्हणजे जंगलातील सर्व लाकडे जाळतो. त्याप्रमाणे स्वजनात परस्पर युद्ध होऊन मत्सराने परस्परांचा वध केला तर त्या घोर पापाने सर्व कुळाचाच नाश होतो. म्हणून पुढे अशा पापाने वंशात कोणीच जिवंत न राहिल्यामुळे कुळधर्माचा लोप होतो व कुळात अधर्मच प्रवृत्त होतो. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्थ, कुळात अधर्म माजला की कुलस्त्रिया दूषित होतात आणि कुलस्त्रिया दूषित झाल्या म्हणजे हे अर्जुना वर्णसंकर होतो. एथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधिनिषेध आघवे पारुषती. अस्तादीप दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजूचिका अडखुईजे जयापरी तैसा कुळी कुळक्षय होय तये वेळी तो आद्य धर्म मग आन काही आहे पापा वाचुनी. जै यमनियम ठाकती तेथे इंद्रिये सैरा राहटती म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रिया. उत्तमाधर्मी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथे समूळ उपडती जाती धर्म. जैसे चोहटीची बळी पाविजे सैरा कावळी तैसे महापापे कुळी संचरती. अर्थ, एथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेधाघवे पारुषती. तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध कर्तव्य काय व अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडतात. असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजूची का अडळीजे जयापरी. अर्थ, जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे कुळक्षय होय तये वेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा वाचुनी. अर्थ, त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापा वाचून दुसरे काय असणार. जै यमनियम ठाकती
यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. अर्थ, उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रत होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात, वर्णसंकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात. एक मिनिट. "ये बळी जे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती." अर्थ, ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात. संकरो नरकायैव कुलघ्नानाङ्कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. आणि श्लोकार्थ, व ते कुल या दोघांच्याही नरकाला कारण. या कुलग्नांचे व कुला झाली आहे असे होत साथे, म्हणजे श्राद्ध व तर्पण करणारे पुत्राधिकच नाहीसे झाल्यामुळे ज्यांची श्राद्धे व तर्पण होत नाही असे ते पितर नरकात पडतात. मग कुळातया अशेखा आणि कुळ घातका, येर येरा नरका जाणे आधी. अर्थ, त्या नरकाला जावे लागते. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित, मग वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. अर्थ, पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. अर्थ, ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात, त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार? तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापासी. अर्थ, असे झाल्यावर पितर काय करणार, स्वर्गात कसे राहणार, म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी म्हणजे नरकात येतात. जैसा नखारी व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. अर्थ, ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं, यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. श्लोकांचा अन्वयार्थ, कुलाचा घात करणाऱ्या दुष्टांच्या या वर्णसंकर करविणाऱ्या दोषांना परंपरा प्राप्त क्षत्रियत्वादिकामुळे प्राप्त होणारे धर्म व कुलधर्म विनाश पावतात. हे कृष्णा, ज्यांचे कुलधर्म नाश पावले आहेत अशा मनुष्यांचा नरकात निश्चयाने वास होतो, असे महर्षींच्या वचनांवरून आचार्यांच्या तोंडून ऐकले आहे. काय चमत्कार आहे! अरे रे, आम्ही राज्य सुखाच्या लोभाने स्वजनांना मारण्यास तयार झालो, ते हे मोठे पाप करण्यास सज्ज झालो आहोत.
देवा अवधारी आणिक एक, एथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. अर्थ, देवा ऐका, येथे आणखी एक महापातक होते. ते हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांचे आचार विचार चळतात किंवा भ्रष्ट होतात. जैसा घरी आपुला, वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला झाळू निघाली. अर्थ, ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो, तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्ते येणे. अर्थ, त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ते या संसर्गरूप कारणाने दोषी होतात. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. अर्थ, तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. पडिलिया तिये ठाई, मग कल्पांती ही उकलू नाही, येसणे पतन कुळक्षयी, अर्जुन म्हणे. अर्थ, त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही, एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते. देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अधुनी वरी त्रासू नुपजे, हृदय वज्राजे हे काय कीजे, अवधारी पा. देवा ऐक, ही नाना प्रकारची दोषांविषयीची बोलणी कानाने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस? अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणता ही दोख अभेरूना. अर्थ, ज्या शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे, असे कळत असताही अशा या घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये काय? जे हे वडील सकळ आपुले, वधावया दीठी सूदले, सांगपा कायथे कुले, घडले आम्हा. अर्थ, हे जे सर्व वाडवडील जमले आहेत, त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्याचकडे पाहिले की काय लहान सहान गोष्ट म्हणजे पातक आमच्या हातून घडली का? तूच सांग. यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः, धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवे. आता यावरी जे जियावे, तया पासून हे बरवे, जे शस्त्र सांडुनी साहावे बाणयांचे. अर्थ, आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही. अर्थ, असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे इतकेच काय, पण अशा कारणाने मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे हे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही. ऐसे देखून सकळ, अर्जुने आपुले कूळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. अर्थ, याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. संजय उवाच, एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थौपाविशत्, विसृज्य सशरैः चापं शोकसंविघ्नमानसः. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. अन्वयार्थ, अर्जुन असे बोलून
संग्रामात रणमैदानात बाणांसह धनुष्य टाकून शोकाने ज्याचे मन अतिशय उद्विग्न झाले आहे असा होतसाता रथाच्या एका विशिष्ट भागी बसला. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. अर्थ, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अत्यंत उद्वेगला, न धरत काही वरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. अर्थ, मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहिवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. जैसा राजकुमरू पदच्युत सर्वथा होय उपहतु, कारवी राहू ग्रस्तू प्रभाहीनु. अर्थ, ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो, किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजोरहित होतो, ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसु भ्रमे, मग आकळुनी कामे दिनू कीजे. अर्थ, अथवा महासिद्धींच्या योगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या ताखात पाडून दीन होतो. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेथ रहवरू त्यजिला तेणे. अर्थ, त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने पिडलेला दिसला. मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐकराया वर्तले संजयो म्हणे. अर्थ, मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार पाणी. संजय म्हणाला, राजा ऐक, तेथे अशी गोष्ट घडली. आता या परी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू निरूपील. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हे हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. छान. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं प्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री